स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। होपफुली तुम्ही सगळे मजेत असाल। सो आज आम्ही आलो आहोत अमेरिकेतील लिटल पॅरिसमध्ये। सो लिटल पॅरिस कसा आहे अमेरिकेतला आज मी तुम्हाला दाखवणार आहे। सो हा पूर्ण एरिया लिटल पॅरिस असं बनवलेला आहे, म्हणजे इथे एक्झॅक्टली अगदी सेम टू सेम नाहीये बट सिमिलर गोष्टी बनवलेल्या आहेत। जसं पॅरिसमध्ये गेल्यानंतर फील येतो, आयफेल टॉवर आहे तसा स्मॉल बनवलेला आहे। आणि त्यात मग पॅरिसमध्ये गेल्यानंतर जे शॉप्स असतात आणि जो पॅरिसचा फील असतो तो फील इथे दिलेला आहे। सो चला बघूया अमेरिकेतील लिटल पॅरिस। आता आम्ही वर आलो आहोत आणि तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंड बघून समजतच असेल की आपण कुठेतरी पॅरिसच्या इंटरसेक्शनमध्ये आलेलो आहोत, कुठेतरी आतल्या लेनमध्ये आलेलो आहोत जिकडे खूप छान छान अशा वॉल डेकोर केलेल्या असतात। खूप छान असं टिपिकल एक पॅरिसचा लुक असतो तो दिलेला असतो आणि छान वाटतं। म्हणजे एकदम मला असं वाटलं नव्हतं की एवढा रिअल फील येईल, पण रिअलमध्ये बघताना तर खूप छान फील वाटतं। म्हणजे खरंच पॅरिसमध्ये आल्यासारखं नक्कीच वाटतं। आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया तिकडे काय काय आहे। इकडे बाहेर बसण्यासाठी पण आउटडोअर फर्निचर्स वगैरे सोफास ठेवलेले आहेत आणि इथे मॅप दिलेला आहे पूर्ण, म्हणजे आपल्याला सगळ्या कुठल्या कुठल्या गोष्टी कुठे अवेलेबल आहे ते इझिली फाइंड होतील। कलरफुल अशा वॉल आहेत। जर प्री वेडिंग शूट करायचं असेल तर इथे नक्कीच करू शकतो, कारण इथे खूप साऱ्या व्हरायटी दिलेल्या आहेत। डिफरंट कलरच्या बॅकग्राऊंड्स वगैरे विचारा तर खूप छान सुंदर आहे आणि इकडे पैसे पण पे नाही करावं लागणार। सो इथे प्री वेडिंग करायचं असेल किंवा फोटोशूट करायचं असेल तर छान आयडिया, नक्कीच मी करेन तर इथे फोटोशूट करेन। माझ्या बॅकग्राऊंडला वगैरे बघू शकता की किती छान, म्हणजे लाईट्स वगैरे पण लावलेले आहेत आणि लाईट्स ज्या लावलेल्या आहेत टिपिकल ह्या पॅरिसमध्ये जशा लावतात तशा टाईपच्या लावलेल्या आहेत। इथे स्टोर विचाराल तर सगळे फ्रान्स, पॅरिस, जर्मनी असे रिलेटेड युरोपियन ब्रँडचे स्टोर्स आहेत खूप। आणि तुम्ही बघू शकता की जर्मन फूड, पॅरिस फूड असं सगळं फूड इकडे अवेलेबल आहे। सो इकडे डिफरंट लोक इथे येऊन डिफरंट फूड पण ट्राय करू शकतात आणि लाईक बेसिक जो लुक दिलेला आहे तुम्हाला बघूनच समजेल की एकदम टिपिकल पॅरिस सारखं दिलेलं आहे। खूप छान, म्हणजे असं एकदम रिअलमध्ये खरोखर असं इथे आल्यानंतर वाटतं की पॅरिसमध्ये आलेलं आहे। म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अमेरिकन्स आणि पॅरिसच्या सिमिलर आहेत, बट पॅरिसचं जे वॉल स्ट्रक्चर आहे, लाईट स्ट्रक्चर आहे, स्ट्रीट स्ट्रक्चर आहे आणि बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खूप युनिक आहेत आणि सेम तसं सेम स्ट्रक्चर इथं केलेलं आहे, त्याच्यामुळे खूप म्हणजे खूप मस्त वाटत आहे।
आपण या साईडला जाऊया. ह्या लोकांनी ना अशा लेन बनवलेल्या आहेत, म्हणजे पॅरिसमध्ये पण सेम अशा लेन आहेत. सो त्या लेन मधून शॉपिंग करत जायला खूप मजा येते तिकडे. सो तसं सेम इकडे बनवलेले आहे. सो चला या बघूया काय आहे. शॉपिंग स्टोअर्स आहेत आणि इकडचे शॉपिंग स्टोअर हे ऑलमोस्ट ऑल इन वन असतात. म्हणजे क्लॉथिंग पासून होम ॲक्सेसरीज, डेकोरेशन्स आणि ज्वेलरी सगळ्या काही गोष्टी एकत्रच भेटतात. आपल्यासारखे प्रत्येक शॉप असं नाही आहे की प्रत्येक ठिकाणी एकच गोष्ट भेटेल. बुक्सचं वेगळं, कपड्यांचं वेगळं, भांड्यांचं वेगळं, डेकोरेशनचं वेगळं असं इथे नाही होत. इथे सगळेच ऑल इन वन एकाच स्टोअरमध्ये भेटतात. आता बरेच लोक पण यायला लागले आहेत. थोडं संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आता आजचं वातावरण जर विचाराल तर खूप छान आणि सुंदर आहे. तुम्ही सन बघू शकता किती, म्हणजे आपल्यासारखं प्रखर सूर्याचा प्रकाश पडत आहे आणि खूप गरमी पण होते. आज बिलकुल थंडी नाहीये. इव्हन काल रात्री पण एवढा पाऊस पडत होता, असं वाटत होतं की आज आम्हाला घरातून बाहेर पण येता येणार नाही. पण सडनली वातावरण चेंज झालं आणि खूप सनी डे आज आहे. बिलकुल थंडी नाहीये. सो होपफुली रात्री पण थंडी नको पडायला, म्हणजे आम्ही आजची रात्रभर तिकडे मस्त बाहेर एन्जॉय करू. सो म्हणजे अमेरिकेच्या ना टेम्परेचर किंवा वेदर बद्दल विचाराल तर हे खूप अनप्रेडिक्टेबल आहे. कधी पण इथे पाऊस पडतो, कधी पण ऊन पडतं, कधी पण थंडी पडते. पण आता हळूहळू समर जवळ आलेला आहे. सो त्याच्यामुळे आता वातावरणातले चेंजेस आणि वातावरण आपल्यासारखं पण इकडे होतं. सो आता खूप ठिकाणी आम्हाला फिरायला पण भेटेल, थोडं घरातून बाहेर पण निघू वाटतं. असं वातावरण असेल तर नाहीतर थंडी असेल तर घरातून बाहेर जायची इच्छा पण होत नाही, कारण थंडीमध्ये म्हणजे बाहेर फिरायला मूड पण राहत नाही. इतकी बेकार थंडी इथे असते. चला आता आपण त्या साईडला पण जाऊया. इकडे खूप क्राऊड आहे आणि इकडे खूप रेस्टॉरंट्स आहेत. सो कोणकोणते रेस्टॉरंट्स आहेत ते पण बघूया आणि अजून काय तिकडे बघायला भेटतं ते पण बघूया. इथे तुम्ही बघू शकता की ओपन पार्क पण बनवलेला आहे. लोक त्यांच्या मुलांना घेऊन पण इथे आलेले आहेत. या साईडला सगळे रेस्टॉरंट्स आहेत आणि इकडे लोक बाहेर पण आपलं फूड घेऊन बसू शकतात, खाऊ शकतात, एन्जॉय करू शकतात. आणि लोक इव्हन इथं त्यांच्या डॉग्सना पण घेऊन आलेले आहेत. सो तुम्हाला इथे भरपूर डॉग दिसतील. सो म्हणजे अमेरिकेत एक खूप छान गोष्ट आहे की आपलं डॉग जे असतं त्याला आपण घेऊन कुठे पण जाऊ शकतो. इव्हन शॉपिंग मॉलमध्ये जाऊ शकतो, स्टोअरमध्ये जाऊ शकतो, जिममध्ये पण जाऊ शकतो. सो बऱ्याच ठिकाणी डॉगला घेऊन जाऊ शकतो. सो लोक इथे डॉग सोबतच आणि त्यांच्या मुलांसोबत दोघांसोबत पण मस्त टाइम एन्जॉय करतात.
इथे खूप रेस्टॉरंट आहेत, तुम्हाला ऑलरेडीच बोलली होती. सो आम्ही सगळे रेस्टॉरंट चेक केले. सगळे ऑलमोस्ट आहेत. जॅपनीज आहे, मॅक्सिकन आहे, जर्मन आहे, फ्रेंच आहे आणि अमेरिकन आहे. आणि ही सगळ्या झाडांची पानं गळालेली आहेत. म्हणजे अमेरिकेमध्ये जेव्हा थंडी असते तेव्हा थंडीमध्ये झाडाची पूर्ण पानं गेलेली असतात. आपल्या इंडियासारखं नाहीये की आपली झाडं ही 12 महिने पाण्याने भरलेली असतात. तसं इथं नाहीये. थंडीमध्ये पूर्ण सुकलेले असतात आणि खूप कोरडं आणि ड्राय वाटते इथे. सो तुम्हाला झाडांकडे बघितल्यानंतर समजत असेल की इंडियातली जी आपण ग्रीनरी आहे ती ते खरंच खूप मिस करतो. आणि असं सुनं असं झालेली झाडं. पण आता लवकरच समर येणार आहे आणि समरच्या स्टार्टिंगला त्या झाडांना खूप छान छान प्रकारची फुलं येतात. आता लवकरच स्प्रिंग चालू होईल आणि स्प्रिंगमध्ये झाडांना मस्त कलरफुल फुलं येतात. अगोदर खूप छान असतात. व्हाईट असतात, पिंक असतात, रेड असतात, पर्पल असतात. बऱ्याच व्हरायटीची फुलं येतात आणि फुलं आल्यानंतर मग झाडांना पानं येतात. सो किती छान ना. आणि नेचरचे डिफरंट प्रकारे ते बघायला भेटतात. सो मस्त आहे, खूप छान आहे. टॉवर पण बनवलेला आहे. छोट्या साईज मध्ये आहे कारण जर पॅरिस सिटी बनवणार आहे तर आयफेल टॉवर हा मॅन्डेटरी आहे. सो त्याच्यामध्ये बनवलेला आहे मस्त. सो तुम्ही आतमध्ये सगळा व्हिडिओ वगैरे बघितला असेल आणि होपफुली तुम्हाला अमेरिकेतील पॅरिस सिटीचा एरिया किंवा पॅरिस सिटीची थीम आवडली असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि तुम्ही जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ.